ज्यावेळेला भगवंतानं आम्हाला जन्माला घातलं, जन्माला घातल्यानंतर सुंदर असा नरदेह दिला. सुंदर असा नरदेह देऊन भगवंतानं आम्हाला सर्वश्रेष्ठ बुद्धी दिली. आणि सर्वश्रेष्ठ बुद्धी दिल्यानंतर भगवंतानं स्वतःच्या स्वस्वरूपाला जाणून घेण्याकरता सर्वश्रेष्ठ बुद्धी दिली. पण मनुष्याला वाटायला लागलं की माझ्यासारखा सर्वश्रेष्ठ प्राणी या पृथ्वी तलावर दुसरा कुठलाही नाही. पण आजही तुमचा भ्रम घालवून टाकतो. ऐका, भगवंतानं मनुष्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ प्राणी या पृथ्वी तलावर जन्माला घातलेले आहेत. म्हणून मनुष्यानं स्वतःला सर्वश्रेष्ठ समजायचं नाही. आज भारत देशामध्ये इतकं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आले, बॉम्ब शोधक पथक आले, चोराला पकडण्याकरता अन्य उपकरणं तयार झाली. पण विचार करा, एका सामान्य चोराला पकडण्याकरता क्षुल्लक अशा श्वानाला बोलावं लागत असेल तर विचार करा, भगवंताने दिलेली बुद्धी तुमची काय कामाची? हो का आपण एवढं स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतोय? एका सामान्य चोराला पकडण्याकरता जर एका श्वानाला बोलवावं लागत असेल तर आजही विचार करा, मनुष्यानं स्वतःला जास्त सर्वश्रेष्ठ समजायचं नाही.